नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काय चाललं आहे, मी आली आहे कामावर आणि सकाळचं वातावरण बघा. आणि किती वाजले असतील तुम्ही अंदाज सांगा. पूर्ण अंधार आहे बरं का अजून. तर आता सध्या वाजलेले आहेत 5:30. तर बघा, मला एवढं लवकर यावं लागलं कामावर. तर नाश्ता वगैरे काही नाही बरं का, एवढं लवकर कोण नाश्ता करते. चहा फक्त पिऊन आलेली आहे, नाश्ता नाही करू वाटत एवढा सकाळीच. तर आपला कामावरच नाश्ता होणार आहे आता. तर एवढा अंधार आहे, पाऊस वगैरे नाही बरं का. आता पाऊस नाही, काय नाही, छान असं शांत वातावरण आहे बघा. सामसूम आहे सगळं. मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते मी जरा. हे बघा, असं सगळं अंधार आहे बघा. अजून लाईटी वगैरे आहेत लावलेल्या. मला वाटतं माझीच एंट्री असेल पहिली गेटवर, नाही तर दुसरी असेल. पण आता सध्या अजून कोणीच आले नाही कामावर. तर बघा असं वातावरण आहे. ते लवकर आले, झोप पण भेटत नाही बरं का. तर लवकर उठावं लागतंय. बरं का चाललंय आता. असं छान वातावरण सकाळचं बघा, मस्तपैकी. ते एंट्री करते आणि जाते वरती. बघा असं. नमस्कार सगळ्यांना, काय चाललंय. मी आले आहे घरी, लवकर सुट्टी मिळाली मला आज. तर बनवते मी जेवण. तिकडं दूध ठेवलंय गरम करायला. ज्वारीची भाकरी बनवली आणि आता बोंबील आणले होते, त्याचं थोडंसं रस्सा बनवते लाल मसाल्यामध्ये कांदा टाकून. तर चला आपण तेल टाकू आता कढईमध्ये. कढई गरम झालेली, तेल गरम झालं. बोंबील थोडेसे फ्राय करून घेतलेत. आता कांदा मिरची टाकते आणि थोडंसं आपला लाल मसाला टाकायचा, जास्त नाही करायचं. सुके बोंबील आणले होते ना. बोंबलाचा हे रस्सा खूप दिवसातून करते मी, बरेच दिवस झाले काय केलंच नाही, म्हणजे खूपच दिवस झाले केलंच नाही. तर तुम्हाला दाखवते मी. दूध चालय गरम इकडं. आणि भेंडी थोडीशी केली. ज्वारीची भाकर केली ना, सुकी भेंडी, मग त्याच्यामुळे म्हटलं थोडासा रस्सा बनवते बोंबील टाकून. लाल मसाल्यात आपलं थोडंसं. कांदा उडाला इकडे तेलामध्ये, इकडं दुधामध्ये. बाजरीची भाकर पाहिजे होती, पण आता ज्वारीची केली, जाऊ द्या, काय होत नाही. थोडंसं लाल तिखट टाकते. मिरच्या टाकले 2. असं सुकं बनवलं असतं पण नको, भेंडी पण सुकीच आहे त्याच्यामुळं. मग मी काय करते आता, थोडंसं पाणी टाकते त्याच्यात, थोडासा रस्सा होईल. जास्त नाही करायचं,
थोडंसं बस एवढं. करते, झाकण ठेवते म्हणजे शिजल पटकन 10 मिनिटामध्ये. मसाल्याचा डब्बा लावून झाकण. झाकण ठेवते मग पटकन होईल. दूध झालंय गरम. इकडं अंडे वगैरे घासून झाले. तोपर्यंत इकडं आपलं कालवण तयार झालेलं आहे. बोंबील टाकून मस्तपैकी कांदा टाकून. आणि चला आता दूध गरम झालं, गॅस बंद केलाय आणि हे पण कालवण झालेलं आहे तयार. तर चला मी आता जेवण करते. तुमचं झालं का दुपारचं जेवण? आणि भेंडी पण आहे थोडीशी आणि भाकरी ज्वारीची. छान असं झालंय. थोडंसंच बनवलं. आता गॅस बंद करते. तर या जेवण करायला मस्तपैकी मस्त चुरून खाते आता भाकर. जेवण करायला. आणि बोंबल्याचं कालवण कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा बरं का. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. तर मी बनवले, आता खाते. भूक लागली आता. तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला बाय बाय.